एक चांगलं वाटलं की म्हणजे ह्यावर्षी जर्नी विथ सुयोगचे होणार म्हणजे आपले सुयोग आलेला आहे ह्यावर्षी आपल्या वेतोबाच्या जत्रेला खूप चांगलं वाटलेलं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण पहिल्यांदाच आलो होतो म्हणजे वेताळ बांबाडे येथे श्री वेतोबा देवाचे आज वार्षिक जत्रोत्सव हा पार पाडला जात आहे. त्याचबरोबर मंदिरामध्ये गेल्यानंतर इथली रूपरेषा काय आहे ते आपल्याला तिथे गेल्यावरती समजणार आहे. तर मंडळी आता आपण मंदिरच्या परिसरामध्ये आलो आहे, तिथे आपला मित्रसुद्धा भेटेल आणि त्यानंतर आपल्या मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे. पालखी सोहळासुद्धा आपल्याला बघता येणार आणि श्रीचं दर्शनसुद्धा आपल्याला होणार आहे. तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता आपण मंदिराकडे चाललो आहे. तर मंदिर आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे आणि आपला मित्रसुद्धा भेटला आहे, तो म्हणजे ऋतिक. त्यांची ग्रामदेवता आहे आणि आज त्यांची जत्रा आहे आणि जत्रा म्हटल्यानंतर विविध प्रकारची दुकानं आलीच आणि आता आपण मंदिरच्या परिसरामध्ये आलो. म्हणजे इकडे मोफत चहा. नमस्कार नमस्कार. चहा पिऊला मोफत चहा वाटप करतात. नारळ वगैरे आणि इथे आपल्या गरजेच्या वस्तू खायचं आहे. आणि समोर आपण मंदिर बघतो बघा, सुंदर रोषणाई केलेली आहे. मंडळी आपण या ठिकाणी पहिल्यांदाच येतोय, त्याच्यामुळे गर्दीसुद्धा भरपूर सारी दिसते, कारण एवढी दुकानं दिसत आहेत ना. आणि इथला मंदिरचा परिसर ना खूप भारी आहे. मित्रमंडळी वगैरे आणि इकडे सुद्धा या साईडला मंडळी मंदिराची मेन कमान आहे बघा, सुंदर सजवलेलं आहे फुलांनी. आणि आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये एंट्रन्स करतोय. आणि सुंदर अशी मंदिराला बघा विद्युत रोषणाई केलेली आहे. मंदिर बघा, सुंदर मंदिर आहे. आणि इकडे बघा दर्शनाची रांगा आहेत. तर म्हणजे या ठिकाणी बघा जवतरंग सुद्धा आहे, जे सजवलेले आहेत बघा. सुंदर अशी पालखी सजवलेली आहे. तर मंडळी या ठिकाणी आता ना घराणं घातलं जातं.
म्हणजे या ठिकाणी आता उत्सव मूर्ती आहे ना ती पालखीमध्ये ठेवली जाते. त्या पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी आता भेट होईल. रात्री देवीचं दर्शन घेऊया. एक मंदिर आहे. तर म्हणजे या ठिकाणी सुद्धा बघा मंदिर आहे गणपती बाप्पाचं. त्याचं सुद्धा आपण दर्शन घेऊया. बघा
ठिकाणी आपले दशावतार नाट्य प्रयोगातील सर्व कलाकार या ठिकाणी थांबलेले आहेत आणि समोर सुद्धा एक व्यवस्था आहे, ते म्हणजे श्रीदेव चव्हाटा म्हणून. तर म्हणजे या ठिकाणी श्रीदेव पूर्वस मंदिर आहे या ठिकाणी बघा, पाषाणरूपी, आणि समोरून पालखी येते. तर म्हणजे या ठिकाणी जे पालखी थांबण्याचे ठिकाण आहे ना, त्या ठिकाणी पालखी थांबत येते आणि आता थोड्याच वेळ या मंदिरापर्यंत येईल आणि त्यानंतर आपली जी इथली जी काही पालखी सोहळ्याची ती या ठिकाणी पार पाडली जाणार. त्यानंतर दशावतार नाट्यप्रयोग ह्या आलास त्या ठिकाणी आता फटाक्यांची आतिषबाजी केली जाते बघा. मंडळी बघा, या ठिकाणी विद्युत रोषणाई सुंदर अशी केलेली आहे बघा मंदिराला. या ठिकाणी बघा दशावतारी नाट्यप्रयोग बघण्यासाठी भाविकांची एकच गर्दी आहे अशा आणि आता आपण श्रीचं दर्शन घेऊन येऊया. पालखी सोहळा संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी आता आपण जे देवतरंग आहेत त्यांचं आपण दर्शन परत एकदा इथे घेतो आहे. सर्वजण आलेले भाविभक्तजन श्रीचं दर्शन घेऊन जे देवतरंग आहेत त्यांचंसुद्धा दर्शन घेत आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. आपण याचबरोबर आता श्रीचं दर्शन घेतलं. भरपूर सारी भाविकांची गर्दी होती आणि यासोबत आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये जत्रा मात्र विविध प्रकारची दुकानं आलीच ते आपण
जत्रा ही काय असते हे आपण बघूया आणि त्यानंतर आपण जाणार आहोत घरी. तर आपल्यासोबत आता आहे हर्षद, हा दरवर्षी येतो आणि इथे आहे तो म्हणजे समीर नलावडे, तो सुद्धा दरवर्षी येतो. आपणच पहिल्यांदा येतो यावर्षी. आणि माझी सासूरवाडी आता ती सासूरवाडीकडच्या. हर्षद काय बोलशील? काय नाही, एक चांगलं वाटलं की म्हणजे यावर्षी जर्नी विथ सुयोगचे होणार म्हणजे आपले सुयोग आलेला आहे. यावर्षी आपल्या वेतोबाच्या जत्रेला खूप चांगलं वाटलेलं आहे आणि तुम्ही ह्याच्या चॅनलवर ह्या वर्षीचा 2025चा वेतोबाच्या जत्रेचा व्हिडिओ तुम्ही पाहणार आहेत, नक्की पहा. त्यानंतर आपल्यासोबत सुयोग आपल्या समीर नलावडे दरवर्षी असतो, पण यावर्षी सुयोगसुद्धा नवीन आलेला आहे. त्याच्या चॅनलला हा व्हिडिओ बनण्याचा लवकरात लवकर जाऊन तुम्ही आमच्या तिघांना चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर असेच नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुयोग चॅनलला सबस्क्राईब. तर मंडळी आता आपण बाहेर जाऊया, बाहेरचा परिसर बघूया आणि किती प्रकारची दुकानं आली आहेत ते बघूया. विविध प्रकारची आता आपण दुकानं बघतोय. त्या साईडला बऱ्यापैकी सगळी ना खेळण्याचीच दुकानं आहेत या साईडला आणि इकडे सर्वजण दर्शन घेऊन बाहेर येत आहेत. या साईडला सुद्धा हा इकडचा जो पॅसेज आहे ना सगळा खेळण्यांचंच आहे बघा. मेन गेटातून सुरू होता. खायची दुकानं, त्यानंतर आईस्क्रीमची दुकानं, त्या इथून सुरू करतो. मी सेटअप मंडळी बघा सगळे मालवणी मसाल्याचे प्रकार आहेत ते बघा. तर मंडळी गरमागरम आहे, वाफ बघा मारते आहे. हे बरं सगळ्या प्रकारचे आपल्याला जत्रेच्या निमित्तानं दुकानं दिसतात. त्या साईडला खाण्याची आहेत, सगळ्या प्रकारचे जास्त करून खाण्याच्या जी हॉटेल वगैरे आहेत ते जास्त आहेत. इथलं मंदिरचा परिसर ना भरपूर मोठा असल्यामुळे ना इथे बऱ्यापैकी माणसांना चालण्या येण्यासाठी एक्झिट पडतं, कुठलाही त्रास होत नाही आणि इथे सगळ्या प्रकारची खायची दुकानं आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आता दशरथ नाटक प्रयोग त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याचबरोबर आता आपण बऱ्यापैकी दुकानं बघितली. अजून भरपूर सारी दुकानं आहेत, पण कितीच दुकानं आहेत. लहान मुलांच्या खेळण्याची झाली, खाजेची झाली, म्हणजे सर्व प्रकारच्या खाण्याची आपली खाद्य संस्कृती आहे त्यांची दुकानं आहेत. लहान मुलांच्या खेळण्याची दुकानं बऱ्याचपैकी आहेत. आपण भांडी कपडे वगैरे सगळ्या गोष्टी आल्या ज्या जत्रेमध्ये असतात. असा होता वेताळ बांबाडे गावची जी ग्रामदेवता ऐश्वर्देव वेतोबाची या ठिकाणी वार्षिक जत्रोत्सव पार पडला. आपण पालखी सोहळा बघितला, त्याचबरोबर मंदिराला सुंदर अशी विद्युत रोषणाई होती. त्याचबरोबर आपण पहिल्यांदा एक अनुभव होता तो चांगला होता. पुढच्या वर्षी आपण नक्कीच ट्राय करू आणि याच्याविषयी चांगलं दाखवण्याचा ट्राय करू, कारण आपण पहिल्यांदा आलेलो त्याच्यामुळे नक्की ते काय होतं ते आपल्याला काहीच माहिती नव्हतं. म्हणजे असा होता आपल्या ह्या जत्रेचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.